हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला घरच्या घरी स्टीम मोमो कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. खूप टेस्टी होतात आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूयात. यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतले आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. नंतर छान मिक्स करून घ्यायचे. फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ॲड केली आहे. ती पण छान परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक कुटून टाकली आहे. ती पण छान मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही ते बारीक चिरूनही टाकू शकता मिरची. मी इथे कुटून टाकली आहे. नंतर त्यामध्ये आपण पत्तागोबी बारीक चिरलेली ॲड करणार आहोत. नंतर बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड केली आहे. इथे किसून घेतलेला गाजर मी इथे ॲड केला आहे. नंतर थोडेसे मीठ टाकायचे आहे. नंतर काळी मिरी पावडर मी इथे घेतली आहे, ब्लॅक पेपर म्हणतो आपण. सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे मोमोज खूपच टेस्टी होतात. तुम्ही दुसऱ्या इतर कोणत्याही स्टफिंग करू शकतात. यामध्ये अजून काही भाज्या तुम्हाला आवडत असेल तर त्या पण ॲड करू शकता. या प्रकारे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे व्हेजिटेबल्स आपल्या. आणि घरच्या घरी खूप कमी वेळामध्ये आपण छान टेस्टी मोमोज तयार करू शकतो. तर आपल्या भाज्या इथे छान प्रकारे फ्राय झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी इथे थोडंसं 1 चमचा सोया सॉस ॲड केला आहे आणि 1 चमचा व्हिनेगर ॲड केले आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे सर्व. ह्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व. तर रेडी आहे आपले स्टफिंग. तर हे थंड होईपर्यंत आपण आता पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे मैदा घेतला आहे. नंतर त्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केले आहे चवीनुसार. आणि 1 चमचा मी इथे तेल ॲड केले आहे, 1 पळी. त्याने छान बाइंडिंग होते आणि खुसखुशीत होतात आपले, छान होतात एकदम. आणि थोडे पाणी घालून आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे. मळून घ्यायचे आहे पीठ. छान मऊसर अशी मळून घ्यायचे आहे. हे पहा, या प्रकारे. जास्त घट्टही नाही करायचे फ्रेंड्स, मीडियम साईजचे ठेवायचे आहे. नंतर बारीक बारीक लाटी घेऊन आपण मोमोज हवे त्या आकारामध्ये आपण तयार करू शकतो. कोणत्याही आकारच्या तुम्ही करू शकता इथे, तुम्हाला जसे आवडेल तसे. ह्या प्रकारे छोट्या लाट्या घेऊन लाटून मोमोज रेडी करायचे आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी आपण ही मोमोज घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये तयार करू शकतो. हे पहा, या प्रकारे छान बारीक अशी पुरी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळही नाही लाटायची. पातळ लाटल्यामुळे आपले मिश्रण बाहेर येऊ शकते. त्यामुळे जास्त जाडही नाही करायची, मीडियम साईजची ठेवायची आहे. त्यामध्ये आपण सारण केलेले ते भरणार आहोत. आणि हवे त्या आकारामध्ये आपण मोमोज तयार करून घेणार आहोत. मी इथे साधे फोल्ड करूनच मी तयार करून घेतले आहे मोमोज. या प्रकारे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारात तुम्ही करू शकता. तर रेडी आहे आपले मोमो. एकीकडे मी गरम पाणी करायला
उकळत ठेवले होते पाणी. तर आपले पाणी गरम आहे, त्यावर मी अशी चाळणी ठेवली आहे आणि त्यावर थोडेसे चिटकू नये म्हणून मी थोडेसे तेल छान असे पसरून घेतले आहे. नंतर त्यावर आपले मोमोज आपण स्टीम करायला ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटं लागतात फ्रेंड्स स्टीम व्हायला. तर आपण 10 ते 15 मिनटं वाफेवर आपले मोमोज छान स्टीम करून घेणार आहोत. थोडेसे तेल लावायचे आहे वरतून पण आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपण स्टीम करून घेणार. 10-15 मिनटानंतर हे पहा आपले मोमोज किती छान शायनी दिसत आहे आणि मस्त आतमधून छान शिजलेले आहेत. ते एकदम छान अशी स्टीम झालेली आहे. तर रेडी आहे सर्विंगसाठी आपले मोमोज. खूप टेस्टी होतात. एकदा नक्की ट्राय करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की कळवा.